हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2 सांख्य योग किंवा गीतेचे सार, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 18 आणि पुढे। अठरा 19 20 मे बी। श्लोक नंबर 18। अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः। It's not शरीरिणः, शरीरिणः। अनाशीनो अप्रमेयस्य तस्माद् युद्धस्व भारत। अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः। अनाशीनो अप्रमेयस्य तस्माद् युद्धस्व भारत। अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः। अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद् युद्धस्व भारत। अंतवंत नाशवंत, इमे हे सर्व, देहा भौतिक शरीरे, नित्यस्य नित्य अस्तित्वात असणारा, उक्तः असे म्हटले आहे, असे म्हटले जाते। शरीरिणः देहधारी जीवाचे, अनाशिनः अविनाशी, अप्रमेयस्य अमर्याद असणाऱ्या, अमर्याद इन द सेन्स इमेजरेबल। ऍक्च्युअली दॅट्स नॉट अमर्याद, ज्याला मोजता येत नाही। इट्स रॉंग, चुकीचं भाषांतर आहे, कारण याच्यामध्ये भगवंतांना सांगायचं आहे की त्याला मोजता येत नाही, मग ऍक्च्युली ते छोटं अमर्याद नाही म्हणते। तस्माद म्हणून, युद्धस्व युद्ध कर, भारत हे भरत वंशजा। भाषांतर आहे अविनाशी, how do you say immeasurable? अपरिमित, अविनाशी, अपरिमित आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे। म्हणून हे भरत वंशजा तू युद्ध कर। ज्यांच्याकडे अशी बरेच चुका झालेल्या आहेत ऍक्च्युली भाषांतरामध्ये। काही चुका एडिट इंग्लिश भागवत गीताच बदलल्यामुळे झालेल्या आहेत। ऍक्च्युली बदललं नसलं पाहिजे, परंतु याचा चुकीचा अर्थ घेऊ नका तुम्ही। एका सर्वेनुसार हिंदीचं भाषांतर सगळ्यात खराब आहे, हिंदीच पुस्तकं जास्त वितरित होतात
आणि मराठीचं पण तेवढंच खराब आहे. सगळेच भाषांतर तेवढेच खराब आहेत ऍक्च्युली. बेस्ट आहे प्रभुपादांची पुस्तकं इंग्लिश मध्ये वाचणे. इथे अमर्याद असं होत नाही, कारण इमेजरेबल म्हणजे ज्याला मोजता येत नाही. प्रभुपाद ऍक्च्युली आपल्या प्रवचनामध्ये देखील सांगतात की ज्याला शास्त्रज्ञ जर बसले मोजायला तर त्याला मोजताच येत नाही, त्याला म्हणतात इमेजरेबल. हा, मराठीमध्ये कधी कधी त्याचा अर्थ होतो डायरेक्टली आपण बघायला गेलं तर अमर्याद असा, परंतु ते उलट झालं, म्हणजे मोठं, एवढं मोठं की मोजताच येत नाही, परंतु आत्मा ऍक्च्युली एवढा छोटा असतो की मोजताच येत नाही, असं आहे त्याचा. काल आपण वाचलं की जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे, आणि त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आत्म्याबद्दलचा. त्यावर आधारित भगवंत अर्जुनाला हा सल्ला देत आहेत की तो अविनाशी आहे, आणि ज्याला तू तू तो समजतोयस हे शरीर, ते मात्र त्याचा विनाश ठरलेला आहे, ते कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे तुला काही फरक पडायची गरज नाही, तू युद्ध कर. पुढच्या श्लोकामध्ये, मी पुढचा श्लोक पहिल्यांदा वाचतो, मग आपण दोन्ही तात्पर्य वाचूया. कदाचित तिसरा श्लोक आज आपला होणार नाही, आणि तो महत्वाचा पण आहे. श्लोक नंबर 19 मध्ये म्हणतात, य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तो न विजानितो नायम हंती न हन्यते. हंती म्हणजे मारणे, म्हणजे ठार मारणे, ऍक्च्युली किल. तर भगवंत म्हणतात, ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे, कारण जीवात्मा मारत नाही किंवा मारलाही जात नाही. ऑफकोर्स भगवंत इथे आत्म्याची गोष्ट करतात, जीवात्मा म्हणजे आत्मा. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये पण हेच कंटिन्यू करतात, पण प्रभुपाद खूप मोठं तात्पर्य देतात त्याच्यावरती, कारण ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण जे 2 श्लोक आज वाचले त्याच्यामध्ये भगवंतांचा सांगायचा मुद्दा हा आहे अर्जुनला, की जीवात्म्याला कोणीही मारू शकत नाही, नाही जीवात्मा दुसऱ्या कोणाला मारू शकतो. जे मारलं जातं ते शरीर असतं, जो मारतो तो पण शरीरच असतो, आणि ज्या मारल्यामुळे जे कर्माचं फळ मिळतं ते पण शरीरालाच मिळतं. आणि आत्मा याच्यापासून अलिप्त असतो. ते पुढच्या श्लोकामध्ये अजून डिटेलमध्ये सांगितलं जाईल. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात, तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, स्वभावताच भौतिक शरीर नश्वर आहे, त्याचा नाश तात्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. या शरीरात राहून अमर व्हायची सगळ्यांना इच्छा आहे, परंतु ते शक्यच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही, एवढा छोटा आहे. मारला जाण्याची तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणालाही कल्पना नाही. आणि म्हणून याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. आत्म्याला मारायचा प्रश्नच नाही, आणि शरीराला टिकवून ठेवायचा प्रश्नच नाही. जरी तू अर्जुन म्हणालास की मी या शरीराला टिकवून ठेवतो, ते निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. कोणाचंही शरीर टिकून राहत नाही, फक्त काळाचा प्रश्न आहे. काळाचा प्रश्न आहे म्हणजे काय? येस, काही जीव 1 दिवस जगतात, काही जीव 8 दिवस जगतात, काही जीव 8 वर्ष जगतात, काही जीव 80 वर्ष जगतात, काही जीव 800 वर्ष जगतात, काही जीव 8 लाख वर्ष जगतात. आता सध्या देखील बर का, रोज पाहतो आपण, जसे की हे पावसाळ्याच्या दिवसात ट्यूबलाईटच्या जवळ ते पतंग येतात माहितीये का,
काय म्हणतो आपण त्याला, लाईटचे किडे. त्यांचं जीवन तेवढंच असतं. त्याच दिवशी ते जन्मलेले असतात, त्याच दिवशी लाईटच्या आकर्षणाने येऊन धडपडून त्याच दिवशी मरतात. त्यांच्यासाठी पूर्ण आयुष्य आहे ते एक दिवस म्हणजे. तसंच स्वर्ग लोकामधले लोक हे 100 वर्ष जगतात, परंतु त्यांची 100 वर्ष म्हणजे आपले 360 वर्ष असतात. सॉरी, त्यांचा 1 वर्ष म्हणजे आपलं 360 वर्ष. त्यामुळे त्यांचं आयुष्य तेवढं मोठं असतं. हे थोडस कॅल्क्युलेशन आपल्याला भागवतामध्ये सापडतं. भगवद्गीतेत पण एका ठिकाणी भगवंत देतात, 10व्या अध्यायामध्ये कुठेतरी, ब्रह्मदेवांचं आयुष्यमान सांगताना. कारण ब्रह्मलोक हा सगळ्यात वरचा लोक असतो आणि तिथे राहणारे जीव हे ब्रह्मदेवांच्या इतके आयुष्य त्यांना लाभू शकतं. आणि ब्रह्मदेवांचं आयुष्य हे एवढं मोठं आहे, सहस्त्रयुग पर्यंतम. ब्रह्मणो विदु. भगवान ब्रह्मदेवांचा एक दिवस हा आपल्या 1000 युगांनी इतका असतो. की युगांचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. कलियुग 4,32,000 वर्षाचा असतो, त्याच्या डबल द्वापर असतो, त्याच्या डबल त्रेता असतो, त्याच्या डबल स्वर्ग सत्ययुग असतो. आणि हे सगळं मिळून 43 लाख वर्ष होतात अंदाजे. गुणिले 1000 जेवढं ब्रह्माजींचं एक दिवस असतो तेवढीच रात्र असते. आणि असे ते 100 वर्ष जगतात. आणि तुम्ही पण ब्रह्मलोकामध्ये, सत्यलोकामध्ये जन्म घेतला तर तेवढं जगू शकता. परंतु मुद्दा हा आहे की या शरीराला कोणीही थांबवू शकत नाही. ते काय जे काही कॅल्क्युलेशन असेल, 43 लाख गुणिले 1000 गुणिले 2 गुणिले 100, नाही गुणिले 365 पहिल्यांदा करायला पाहिजे, मग गुणिले 100. तेवढे वर्ष जरी जगला तुम्ही तरी तुम्ही त्याच्यानंतर शरीराला नष्ट होण्यापासून थांबवू शकत नाही. हा भौतिक जगाचा नियम आहे. मग अर्जुनाला दोन्ही पद्धतीने सांगितलं जाते की शरीराला तू कितीही थांबवतो म्हटलास तरी थांबवू शकत नाहीस. त्यामुळे त्याला मारलं का नाही मारलं का काही फरक पडत नाही. तुझं तू कर्तव्य केलं पाहिजेस. ऑफकोर्स याचा अर्थ असं नाही की तुम्ही पण उद्यापासून मारत सुटा. धर्म, कर्तव्य म्हणून अर्जुनाला ते मारणं भाग होता. तो क्षत्रिय होता, धर्माच्या रक्षणासाठी त्यांना मारणं गरजेचं होतं. आणि जर तू असं म्हटलास की हे शरीर नाही आहे, हे आत्मा आहे, तर आत्म्याला कोणी मारूच शकत नाही. तुला फक्त बाण चालवायचं आहे. आत्म्याला कोणीच मारू शकत नाही, कोणीच आत्म्याला लागूच शकत नाही. आत्मा एवढं की त्याला आजपर्यंत पाहिलं नाही, त्याला कोणी मोजलेलं नाही. त्यामुळे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिलं तरी तुला शोक करण्यासारखं काहीच नाहीये. उठ आणि युद्ध कर. तस्मात युद्धस्व भारत. तू युद्ध कर. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप स्थितीत मारणे शक्य नाही. म्हणजे ओरिजिनल स्थितीमध्ये आत्म्याच्या स्वरूपामध्ये मारणे शक्य नाही. किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही, ते पण शक्य नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला जर हे शरीर प्राप्त करायचं जे चक्कर आहे हे थांबवायचं असेल तर आपापल्या कर्तव्याचं, धर्माचं पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नाही म्हणून चालत नाही. म्हणजे थोडक्यात काय की अर्जुनाचा हा धर्म होता की या शरीरांना नष्ट करणे, भगवंतांची सेवा म्हणून. आणि तसाच अर्जुनाचा हाही धर्म होता की काही शरीरांना रक्षण देणे. क्षत्रियाचं मेन काम ऍक्च्युली असतं रक्षण देणे. मारणे हे त्याला करावं लागतं त्या रक्षणासाठी, नाहीतर त्याचं मेन काम असतं या शरीराला रक्षण देणे. तसं बघायला गेलं तर दोन्ही चुकीचं आहे. शरीराला रक्षण देऊन उपयोग काय, एक ना एक दिवस मरणार आहे. या शरीराला मारून उपयोग काय, ते पण एक ना एक दिवस मरणार आहे. म्हणजे अर्जुन एक्झॅक्टली करतोय काय, युद्ध जरी करत नसला तरी शरीराचं रक्षण करतोय. म्हणजे काय करतोय ऍक्च्युली, तो धर्माचं रक्षण करतोय. हे जे या शरीरामध्ये आपल्या राज्यामध्ये हे सगळे जीव जन्मलेत
त्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मगतीनुसार भगवत धाम, भगवत भक्ती प्राप्त करण्यासाठी जे वातावरण लागतं ते वातावरण मेंटेन करणे हे राजाचं कर्तव्य असतं. त्यामुळे तू कोणालाही असंच मारू शकत नाही. क्षत्रिय आहे, कुठला राग आला मारला नाही. तर तो म्हणून या सगळ्यांचं रक्षण करतो. ऍक्च्युली प्रजेचं रक्षण करणे, प्रजेचा अर्थ असतो त्याच्या राज्यामध्ये जन्मलेला प्रत्येक जण, प्रजा. असं फक्त मनुष्य प्राणी नव्हे, सगळे प्राणी, सगळ्या प्राण्यांचं रक्षण करणे राजाचं कर्तव्य असतं. नुसतं मनुष्यांचं रक्षण करायचं आणि शेळ्या, कोंबड्या, गायी मारा, त्याला परवानगी आहे. याला हिंदुत्ववाद म्हणत नाहीत किंवा याला शास्त्रामध्ये कुठेही परवानगी नाही. आणि तसंच तो धर्माचं कोणी आचरण करत नसेल किंवा भगवत धामात जाण्यासाठी स्वतः वाईट वागत असेल आणि दुसऱ्यांना पण भगवत धामात जाण्यापासून थांबवत असेल, धर्माच्या विरुद्ध वागत असेल, तर त्याला मारणे देखील राजाचं कर्तव्य असतं. म्हणजे त्यात शरीराला संपवणे, त्या आत्म्याला नाही, त्या शरीराला संपवणे. कारण तो शरीर दुसऱ्यांना त्रास देत असतो. जसा दुर्योधन दुसऱ्यांना त्रास देत होता, म्हणून त्याला मारणं गरजेचं आहे. तर ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये ऍक्च्युली राजाचं कर्तव्य असतं फक्त आणि फक्त भगवंतांची सेवा म्हणून हे करणे. हे आता शरीराला कुणीही मारू शकत नाही, हे आत्म्याला कुणीही मारू शकत नाही आणि शरीराला कुणीही जिवंत ठेवू शकत नाही, म्हणून काय अंधाधुंदपणे आपण नुसतं मारामारीच करायची नसते, याचा अर्थ तो देखील नाही. तर अर्जुनाला हे अशा पद्धतीने करायचं आहे की तो देखील याच्यातून सुटेल. यालाच म्हणतात स्वतःच्या स्वधर्माचं, कर्तव्याचं पालन करणे, आणि ही भगवंतांची सेवा असते. जसं प्रभुपाद इथे लिहितात की परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. आणि अर्जुनासाठी धार्मिक तत्वाचं पालन करणे म्हणजे यांना मारणे. आपल्यासाठी धार्मिक तत्वाचं पालन करणे म्हणजे वेगळं असू शकतं. तुम्ही क्षत्रिय नाहीये, वेगवेगळ्या वर्णानुसार, वेगवेगळ्या गुणानुसार भगवंतांची सेवा आपल्याला करायची आहे आणि ते कर्तव्य म्हणून करायचं. आणि मग आपण हे वेगवेगळं शरीर धारण करायचं, प्राप्त करायचं बंद करू शकतो. तोपर्यंत आपापल्या कर्माच्या फळानुसार आपल्याला हे शरीर मिळत राहणार. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ भगवंतांचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो, त्याचप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालन पोषण करतो. जसं काल आपण चर्चा करत होतो, हा जीवात्मा या शरीरामध्ये आला म्हणून या शरीरामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे. जसं सूर्यकिरण इथे आल्यामुळे सूर्याची ऊर्जा आपल्याला मिळते. आणि म्हणून जीव हा म्हणजे आत्मा, जीवात्मा हा तितकाच पॉवरफुल आहे भगवंतांइतका, गुणात्मक दृष्टिकोनातून. आणि त्याच्यामध्ये तेवढीच क्षमता आहे भगवत धामात परत जायची, भगवंतांसोबत राहायची. फक्त तो क्वांटिटी वाईज कमी पडतो, त्यामुळे तो भौतिक प्रलोभनांना बळी जातो आणि मग तो इथे अडकतो, या शरीरामध्ये अडकतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होते. जीवात्मा नाही तर या शरीरामध्ये शक्ती, एनर्जी राहतच नाही. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्वपूर्ण नाही, भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रित्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. हेच पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की यांच्या शरीराला तर तू वाचवू शकतच नाहीस, परंतु तू हेही समजू नकोस की तुझं शरीर यांना मारणार आहे. तू यांना मारणार आहे, तुझं शरीर यांना मारणार आहे. तुझ्या शरीराचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग करून घेणे हे तुझं कर्तव्य आहे. कालच आपण याची चर्चा करत होतो. ठीक आहे, तुला आता हे शरीर मिळालंय, परंतु आत्म्याचं धर्म आहे, आत्म्याचं कर्तव्य आहे भगवंतांची सेवा करणे, कायम, कंटिन्युअसली.
मग ती सेवा तू कशी करू शकतोस? माझं काम आहे यांना मारायचं, त्याच्यामध्ये मला मदत कर. त्यामुळे तुझं शरीर यांच्या शरीराला मारणार आहे, तू त्यांना मारणार नाहीस. भीष्मदेव तसेच राहणार आहेत आणि तूही तसंच राहणार आहे. कोणाचाही मृत्यू होऊ दे, तुला दुसरं शरीर मिळणार आहे, भीष्मदेवांना दुसरं शरीर मिळणार आहे, एवढंच. आणि म्हणून मग पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे आणि तो मारला जातो, तो अज्ञानात आहे. कारण जीवात्मा मारत पण नाही आणि मारलाही जात नाही. आता हे तिसऱ्या अध्यायामध्ये जिथे कर्मयोग सांगितलेलं आहे, की तिथे भगवंत थोडस हे डिटेलमध्ये सांगणार आहेत की कर्म हा आत्मा करत नसतो, कर्म हा हे शरीर करत असतं. आणि ऍक्च्युली त्याच्याही पुढे जाऊन भगवंत सांगतात की शरीर पण करत नसतं. हे कोण करत असतं? तुमच्यापैकी काही जणांनी भगवद्गीता ऑलरेडी वाचली असेल. कोण करत असतं? प्रकृतीचे 3 गुण, त्यांचा प्रभाव हे शरीराकडून करून घेत असतात. सगळ्यात वर्चस्व असतं या प्रकृतीच्या 3 गुणांचं. आणि म्हणून 14व्या अध्यायामध्ये जिथे प्रकृतीचे 3 गुण समजावून सांगतात, तिथे भगवंत सांगतात की हे ज्ञान ज्याला समजलं, सत्व, रज आणि तमोगुण म्हणजे एक्झॅक्टली काय असतात, ते आपल्याला कसे बांधून ठेवतात आणि ते कसे आपल्याला शरीराकडून सगळी कामं करवून घेतात, पाप कर्म करून घेतात, हे ज्याला समजलं, तो या सत्व, रज, तमोगुणाच्या साखळीतून बाहेर पडू शकतो, तो मुक्त होऊ शकतो. तर तेच इथे थोडक्यात सांगितलंय सुरुवातीला भगवंतांनी, की शरीर हा नाही मारणारा आहे, नाही मरणारा आहे. शरीर हे एक भौतिक कवच आहे, आवरण आहे. आत्मा हा जीवात्मा हा नाही मरणार आहे आणि नाही मारणार आहे. शरीर संपणार आहे आणि शरीर संपवणार आहे. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते, तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही, हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही. हत्या खूप दूरची गोष्ट, त्याला टच पण करू शकत नाही आपण, कारण तो दिसतच नाही. हे बेसिक ज्ञान आहे, हे समजणे इतकं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण भक्तीमध्ये या अपेक्षेने येतो की मला शारीरिक सुख मिळेल आणि खूप तन्मयतेने जप करतो, डान्स करतो आणि भक्तिमय सेवा देखील करतो. मॅक्झिमम लोक सेवेच्या स्टेजला जात नाहीत, नुसते जपाच्या स्टेजला राहतात. परंतु जे लोक सेवेच्या स्टेजला जाऊन सेवा देखील करतात, आणि आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे जे लोक कंटिन्युअसली भगवंतांची सेवा करतात, त्यांच्या शरीराला देखील दुखापत होतेच, नाही असं नाही. मग हे असं कसं काय? बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं, हे असं कसं काय? एवढं सगळं सोडून मी तुम्ही सांगितलं म्हणून भगवंतांची सेवा करायला आलो, तरी पण जर माझा ऍक्सिडेंट होणार असेल, मला बीपीचा त्रास होणार असेल, डायबिटीस होणार असेल, मग काय अर्थ आहे? कसं करायचं कशाला? हे कुठल्या स्वार्थासाठी करायचंच नाहीये. भगवंतांची सेवा ही कम्प्लिटली निस्वार्थपणे करायची असते, म्हणूनच त्याला प्रेम म्हटलेलं आहे. आणि हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि जोपर्यंत आपण त्या स्टेजला येत नाही, तोपर्यंत आपली इथून मुक्तता होत नाही. म्हणूनच पुढे जाऊन तुम्हाला बऱ्याच जणांना हे खूप आश्चर्यकारक वाटतं की बऱ्याचदा प्रभुपाद शास्त्र सगळंच सांगतं की आपल्याला मुक्त व्हायचं आहे, मुक्ती मिळवायची आहे, दुःखातून सुख दुःखातून मुक्ती मिळवायची आहे, आणि परत मग पुढे गेल्यावर सांगितलं जातं की ही पण अपेक्षा केली नसली पाहिजे, भगवंतांकडून हे पण मागायचं. मग ऍक्च्युली मागायचं काय? मागायचं काहीच नाही, काहीच मागायचं नसतं. काही मागितल्यावर मग त्या प्रेमाला अर्थ काय? तुमच्या भगवंतांची तुम्ही जी सेवा करत आहात, त्याच्या बदल्यात तर तुम्हाला काही हवं असेल तर त्याला सेवा कसं म्हणता येईल? त्याला देवाणघेवाण म्हणावं लागेल, एक्सचेंज म्हणावं लागेल. पण प्रेमाची पण देवाणघेवाण असते.
परंतु प्रेम हे सदैव निरपेक्ष असतं, कुठलीही अपेक्षा नाही, अहैतुकी. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सुखी पण होऊ शकतो. असं पण समजू नका की तुमच्याकडून सगळं काढून घेतलंय, कशाचीच अपेक्षा करायची नाही प्रभूजी, मग मी सुखी कसा होणार. अपेक्षा या भौतिक जगामध्ये हेच आपल्या दुःखाचं मेन कारण. ज्या दिवशी आपण पूर्णपणे अहैतुकी, कोणताही हेतू न ठेवता भगवंतांची अखंडपणे, कुठेही गॅप न ठेवता, आजकाल आपण फक्त सकाळ किंवा संध्याकाळ किंवा आठवड्यातून एक दिवस करतो, तसं नाही, न थांबता अखंडपणे जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने सुखी पण होतो. ही सगळ्यात बेसिक व्याख्या भागवतामध्ये दिलेली आहे, अगदी सुरुवातीलाच भागवतांच्या. व्हॉट इज दॅट? अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती यथो भक्तिर अधोक्षजा सवय पुंसाम परो धर्मो यथो भक्तिर अधोक्षजा. सगळ्यात श्रेष्ठ धर्म हाच असतो की त्या अधोक्षजाची भक्तिमय सेवा करणे. आणि ती कशी करायची असते? अहैतुकी, कोणताही हेतू न ठेवता, अप्रतिहता, कधीही न थांबता. बऱ्याच भक्तांना अहेतुकी समजलेलं असतं, अप्रतिहता मुद्दामून समजून घेत नाहीत लोक. न थांबता करायचंय, काय व्हायचं ते होऊ दे, मला भगवानाची सेवा करायची. मग अशा परिस्थितीमध्ये आल्यावर शरीराला त्रास होणार का? येस, कारण हा भौतिक जगाचा नियम आहे. असं नाहीये की हे शरीर पूर्णपणे सोडून द्यायचं, परफेक्टली आध्यात्मिक सच्चिदानंद शरीर मिळवायचं आणि मगच भगवंतांची सेवा करायची. नो, इथे पण करायचंय, आत्ता या क्षणाला सुरुवात करायची. आणि जो खरा भक्त असतो तो याची पण अपेक्षा करत नाही की मला या दुःखमय कष्टमय शरीरातून मुक्ती द्या, मग मी तुमची सेवा करतो. नाही, मला आत्ता. आणि खरा याच्याही पुढे जाऊन चैतन्य महाप्रभू सांगतात की मला हे शरीर द्या किंवा याच्याही पेक्षा बेकार खराब शरीर द्या, त्याला दुःखच दुःख आहे, काही फरक पडत नाही, मग मला फक्त तुमची कंटिन्युअस रात्रंदिवस सेवा करायची. या स्टेजला आपण खऱ्या अर्थाने पूर्णपणे शुद्ध होतो. आणि मग ही जी एक ताकद असते, ती ताकद कशातून येते? या ज्ञानातून येते. हे म्हणून हे एवढं बेसिक ABCD आपल्याला शिकवलं जात आहे की शरीराला तुम्ही दुखापत होण्यापासून थांबवूच शकत नाही, तुमच्या हातातच नाही आहे ते, कारण तुम्ही ते नाहीच आहे, तुम्ही आत्मा आहे. आणि आत्म्याला मात्र कोणीही दुखवू शकत नाही. कुठल्या शस्त्राने मारणे कापणे खूप लांबची गोष्ट, शस्त्र त्याला टच पण करू शकत नाही. मग तुम्हाला घाबरायचं काय कारण आहे? भीती वाटायचं काय कारण आहे? भगवंताकडे काय मागायचं काय कारण आहे? आणि या ज्ञानामध्ये म्हणूनच ज्याला असं वाटतं की शरीराला मारलं जातं किंवा मारणारा शरीरच आहे, त्याला अज्ञानी म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये. कारण तो मूर्ख आहे, त्याला ज्ञानच नाही. आणि जो अशा ज्ञानामध्ये स्थित असतो, स्ट्रॉंग, सुपर सिच्युएटेड असतो, अजिबात डळमळत नाही, मग त्याच्या शरीराला काही होऊ दे, त्याला काही फरक पडत नाही. तो सदैव तो या शरीरात राहूनच सच्चिदानंद असतो, मुक्त असतो. हा कन्सेप्ट तुम्हाला भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा ऐकायला मिळणार आहे की या शरीरात राहूनच इथेच आपल्याला मुक्त व्हायचंय, पूर्ण शुद्ध व्हायचंय. ते केव्हा होतं? जेव्हा आपण कंटिन्युअसली भगवंतांची सेवा करतो. म्हणून हे वाक्य खूप महत्वाचं आहे. जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते, तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही, हे समजून घेतले पाहिजे. हे ज्ञान तुम्हाला हे सगळं दुःख सहन करायला ताकद देणार आहे. त्यालाच भक्तीची शक्ती म्हणतात. याच्यामध्ये आपलं कर्म वगैरे पण असतं, नाही असं नाही, परंतु तुम्हाला काळजीच करायचं नाहीये, तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे विचार करण्या आणि म्हणून भक्त हा विचार करत असतो की जेव्हा मला एखादी दुखापत होते किंवा एखादं दुःख सहन करावं लागतं, भक्त ऑटोमॅटिकली विचार करतो 100%, 108% माझंच कर्माचं फळ आहे, मी भगवंतांना पूर्णपणे समर्पित आहे, त्यांना काय करायचं ते करू दे, कर्माचं फळ द्यायचं देऊ दे, नाही द्यायचं देऊ दे, मला काही फरक पडत नाही, या शरीरात ठेवायचं ठेवू दे, दुसरं शरीर द्यायचं देऊ दे, मला फक्त त्यांची सेवा करायची आहे.
आणि ही परफेक्ट शुद्धता असते. त्यामुळे त्याला दुःख होत नाही. शरीराला कितीही इजा झालेली असली, दुखापत झालेली असली, रोग झालेले असले, तरी तो आनंदी असतो, सच्चिद आनंदमय असतो. हे लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी हे चुकीचं समजावून सांगितलं जातं की जप करा म्हणजे तुमचं हे जाईल, तुमचं ते जाईल. हा खूप मोठा अपराध आहे जपाच्या विरुद्ध. ऍक्च्युअली जपच काय, कुठलंच भक्तिमय सेवा, कुठलीच भक्तिमय कार्य ही कुठल्याच अपेक्षेने करायची नसतात. मागण्यासाठी आपण भगवंतांकडे जायचंच नसतं. भगवंतांनी सगळं आपल्याला न मागता दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल प्रभूजी मला नाही दिलं, तुमचं ऑक्सिजन कोण दिलंय? भगवंतांनीच दिलेलं आहे. ऑक्सिजन दिलेलं आहे तर तुम्ही एवढं बोलू पण शकला नसतं. 2 सेकंदात तुमचं शरीर फिनिश झालं. ही पण भगवंतांची कृपा आहे. तसं ते ठीक आहे प्रभूजी, पण मला 2 वेळचं खायचं मिळत नाही. म्हणजे ते कोण अरेंज कोण करतं? भगवंतच करतात, तुम्ही नाही करत. पण माझ्याकडे गाडी नाही, तशी कामं करायला लागतात गाडी मिळायला, कर्म करावं लागतं तसं. मग भक्त हा परफेक्टली हे कर्माचं गणित जाणतो आणि म्हणून तो कोणालाही दोष देत नाही. हे आपल्याच कर्माचं फळ आहे. आणि तो उलट आनंदी होतो की बाप रे, पुढच्या 50 जन्मानंतर मिळायच्या ऐवजी आताच फळ देऊन भगवंतांनी संपवलं, बरं झालं. जेवढे लवकर माझ्या कर्माचे फळ देता येईल तेवढे द्या भगवंत, मला एकदा संपवून टाकायचे आहे. आणि इथून पुढे मला कर्म करायचं नाही माझ्यासाठी, चांगलं असो वाईट असो, माझ्यासाठी मला करायचंच नाही, सगळं मी तुमच्यासाठीच करणार आहे. त्यामुळे त्याला शरीराला त्याच्या होणारी दुखापत, इजा ह्याच्याबद्दल तो विचार करत नाही. आणि ही शक्ती आपल्यामध्ये आणणे हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, भक्ती त्यालाच कळते ज्याच्यामध्ये ही शक्ती येते. म्हणून हे बेसिक नॉलेज दिलेलं आहे की तुम्ही आत्मा आहे, शरीर नाही. असं 100 वेळेला आपण लिहून काढायचं आणि म्हणायचं मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी शरीर नाही. मला लागलं. तुला कुठे लागलं? तुझ्या शरीराला लागलं. हा, मला हे त्रास होते, तुला नाही होते, तुझ्या शरीराला होते. परंतु आता याच्याही पुढे जाऊन काही भक्त म्हणतात, परंतु आत्मा तर व्याकुळ होणारच ना प्रभूजी. होणारच, कारण तो अजून तो स्वतःला शरीरच समजते. जोपर्यंत तो स्वतःला शरीर समजणार तोपर्यंत व्याकुळ होणार, चिंतित होणार, शोक करणार, भयभीत होणार, सगळं होणार. याचाच अर्थ समजायचा अजूनही आपण आपल्याला आत्मा समजलेला नाही, आपण अजून आपल्याला शरीरच समजतो. अवघड आहे प्रभूजी. यस, अवघड आहे. सोपं असतं तर सगळ्यांनी केलं असतं. मग यातून दुसरा काही मार्ग नाही काय प्रभूजी? नो, दुसरा काही मार्ग नाही. हेच करावं लागणार आणि हेच स्ट्रॉंग बनवतं आपल्याला. बघा, तुम्ही एकदा विचार करून बघा, अशा स्थितीला जर आपण पोहोचलो, आपल्याला कोण हरवणार आहे? कोण आपल्याला दुःख देणार आहे आणि कोण आपल्याला सतावणार आहे? कुणीच सतावणार. सच्चिदानंदमय. त्यामुळे हे ज्ञान असं ठासून आपल्या मनामध्ये भरणं खूप गरजेचं आहे. मी आत्मा नाही, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हे वाचलं, श्रवण केलं, समजावून घेतलं, जाणलं, त्याच्याही पलीकडे जाऊन तत्वतः जाणून घ्यायचं, साक्षात्कार करायचं, तेव्हा आपण पूर्णपणे आनंदी होतो. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. हत्या करणे खूप लांबची गोष्ट. त्याचं आध्यात्मिक स्वरूप त्याचं काय आहे? सत, चित्त आणि आनंद आहे. हे त्याचं आध्यात्मिक स्वरूप आहे. त्यातलं पहिलं सतचाच अर्थ असतो, ज्याला सुरुवात नाही, ज्याला एंड नाही, ज्याला तो कायमचा राहतो, त्याला सत म्हणतात. त्यामुळे त्याला कोण मारणार? कोणीच मारू शकत नाही, त्याला काहीच कोणी काही करू शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. जसं मगाशी मी म्हणाले, याचा अर्थ असा नाही की उद्यापासून प्रभूजी मी काहीच केलेलं नाही, माझ्या शरीराने मारले. प्रभूजी मी त्याला मारलेलं नाही, त्याच्या शरीराला मारले. याचा अर्थ आपल्याला लायसन्स दिलेलं नाही तो हे सगळं करायला. भगवद्गीता पुढे आपल्याला हे पण सांगते की सर्व जीवांच्या प्रती आपल्याला समान प्रेम उत्पन्न करायचं, आपल्या हृदयामध्ये करुणा, दया उत्पन्न करायची. अद्वेष्टा सर्वभूतानां, भगवंत म्हणतात, मैत्र्य करुणा एवच.
माझा भक्त कोण असतो? परफेक्ट भक्त माझा सर्व जीवांच्या प्रती त्याच्या मनामध्ये करुणा असते, दया असते, मैत्रीपूर्ण भाव असतो, कोणाचाही तो द्वेष करत नाही. आता काही लोक म्हणतील मग मग मी माझ्या आई वडिलांबद्दल करुणा दया व्यक्त केली, ह्याच्यात चुकलं कुठे? तुम्ही याला आसक्त का म्हणता? वेल, त्याच श्लोकामध्ये भगवंत सांगतात, परंतु भक्ताला निर्मम निरअहंकार पण झालं पाहिजे. माझं माझं म्हणायचं पण सोडलं पाहिजे, मी म्हणायचं पण सोडलं पाहिजे. हे थोडंसं एकमेकाविरुद्ध वाटतं, परंतु तुम्ही सर्व जीवांवर समान प्रेम मैत्री करुणा तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही आपल्या आईवडिलांवरती जास्त किंवा आपल्या मुलांवरती जास्त प्रेम करायचं बंद करता, समोरच्याच्या पण तेवढंच करता, आणि तेवढंच प्रेम करायचंय सगळ्यांवर. आपल्यांवरती जरा ज्यादा प्रेम करायचं म्हणजे काय? तिथं स्वार्थ येतो, प्रेम येत नाही. तिथे लोभ येतो, तिथे मत्सर येतो, द्वेष येते. मग हे सगळं आपलं हृदय पुन्हा कलुषित करतं. हे आपल्या बऱ्याच भक्तांना अजून हे लॉजिक भगवद्गीतेतली माहिती नाही. आपण नुसतं जपाच्या मागे लागलोय. जप, मंदिर, पूजा, हे सगळं या लेवलला येण्यासाठी आहे, या समान प्रेमाच्या स्टेजला येणे. सगळ्या जीवांच्या प्रती आपल्या मनामध्ये करुणा दया असली पाहिजे. कोणालाही मारायचं नाहीये, इथे सांगितलंय. नाही प्रभूजी, तुम्हीच म्हटला नुसत्या टाचणीने टोचू पण शकत नाही आपण, शरीराला आहे. मी थोडीच त्या माणसाला काय केलंय? नाही. प्रत्येक जीव हा आपापल्या कर्मानुसार वेगवेगळं शरीर घेऊन आलेला असतो. त्याचा विचार करायचा तुम्हाला हक्क नाही. आलं का लक्षात? की त्याचं कर्म आहे, त्याच्या कर्मानुसार मी त्याला मारतो ना, त्याचं कर्म असेल. नो नो नो. आपले कर्म सुधारण्यासाठी आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करणे, प्रेमाच्या त्या शुद्ध स्तराला येणे, हे आपला धर्म आहे. त्यामुळे आपल्याला कोणाला मारायचा अधिकार नाही. मग अर्जुनाला का मारायला सांगितलं जातं? हे पण थोडंसं कन्फ्युजिंग होतं आपल्याला. पुढच्या अध्यायांमध्ये असे पण श्लोक आहेत जिथे भगवंत ऍक्च्युली नाव घेऊन सांगतात की भक्ताचा सगळ्यात मोठा गुण असतो क्षमा. इथे तर अर्जुनाला क्षमा करू नको म्हणून सांगायला लागले. भक्ताचा सगळ्यात मोठा गुण असतो अहिंसा. इथे तर अर्जुनाला हिंसा करायला सांगितलं जाते. यस, आपल्याला कोणाच्याही विरुद्ध हिंसा करायची नाही, सगळ्यांना क्षमा करायचं आहे, सगळ्यांवरती समान प्रेम करायचं आहे. परंतु जर कोणी भगवंतांचं ऐकत नसेल आणि तो दुसऱ्यांच्या भगवत धामात जाण्याच्या मार्गावरती काटा बनत असेल, तर त्याला मारणं किंवा त्याचा काटा काढणे हे देखील धर्मच असतं. मेन उद्देश हा आहे, तुम्ही भगवत धामात गेलं पाहिजे आणि दुसऱ्यांना पण जायला मदत केलं पाहिजे. त्याच्या मध्ये मध्ये कोणी येत असेल तर त्याला आपण मारलं पाहिजे. पण आता मारलं पाहिजे याचा अर्थ फिजिकलीच मारलं पाहिजे असं नाही. त्याला वेगवेगळे पद्धत, तुमच्या राष्ट्राचा जो काही कायदा असेल त्याच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट करा, पोलिसात तक्रार करा, त्याला जाऊन समजावून सांगा हे चुकीचं आहे. असे बरेच पद्धती आहेत. मारणे हे फक्त क्षत्रियांसाठी असतं आणि त्या राज्याच्या राष्ट्राचे नियम कायदे आपल्याला पाळूनच हे सगळं करायचंय. प्रभुपाद खूप स्ट्रिक्टली सांगतात, उद्यापासून मारत सुटू नका, मी शरीर नाही आत्मा आहे म्हणून. मा हिंसात सर्वा भूतानी, कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशु हत्येलाही प्रोत्साहन देत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये आत्मा नाही म्हणून मी त्याला मारणार, माझ्यामध्ये आत्मा आहे म्हणून. काही काही लोकांची ही चुकीची समजूत असते. धर्माच्या नावाखाली दुसऱ्या जीवांना मारून खातात. का म्हणे त्यांच्यात आत्मा नाही, फक्त माणसामध्ये आत्मा. कुणी सांगितलं तुम्हाला? आत्म्याचं लक्षण तर शास्त्रामध्ये अगदी क्लिअरली दिलेलं आहे. आत्म्याचं लक्षण म्हणजे शरीरातली चेतना, कणाकणामध्ये सगळीकडे पसरलेली चेतना. मग ती चेतना तुम्हाला कोंबडीमध्ये दिसत नाही, सगळ्यांच्यात दिसते. कुठल्याही जीवाला मारण्याचा आपल्याला किंचितही अधिकार नाही. जो कोणी दुसऱ्या जीवाला विनाकारण मारतो तो त्यांच्या भगवत धामातला अडथळा असतो. त्यामुळे त्याला पण तशीच शिक्षा दिली जाते, जशाच तसे. डोळ्याला डोळा प्रभुपाद म्हणतात. अगदी मुंगीला जरी मारलं तरी. असं नाहीये की माणसाला मारलं म्हणजे तुम्हाला पुढच्या जन्मात मारलं जाणार आणि मुंगीला मारलं म्हणून तुम्हाला कमी शिक्षा होणार. नाही, मृत्यूची शिक्षा ही मृत्यूच असते, प्रभुपाद सांगतात.
कुठल्याही जीवाला मारायचा आपला अधिकार नाही. हे जे सगळे प्राणी मात्र असतात त्यांचा एक क्रम ठरलेला असतो भगवत धामात जायचा. त्यांना पाप पुण्य काही नसतं, माणसाला फक्त पाप पुण्य असतं. त्यांना माणसाच्या शरीरापर्यंत येण्यासाठी एक क्रम ठरलेला असतो. या शरीरानंतर हे शरीर मिळणार, या शरीरानंतर हे शरीर मिळणार, या शरीरानंतर हे शरीर मिळणार, आणि त्या शरीरामध्ये इतके दिवस घालवायचे त्यांचं ठरलेलं असतं. प्रभुपाद म्हणतात जेव्हा आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवायला एखाद्या प्राण्याला मारतो, कोंबडी किंवा बकरी वगैरे, दुर्दैवाने पाश्चात्य देशामध्ये गायींना पण मारलं जातं, तर ऍक्च्युली त्या जीवाला त्या प्राण्याच्या शरीरात अजून किती दिवस घालवायचे असतात ना, ते आपण थांबवतो. म्हणजेच त्याची आध्यात्मिक प्रगती थांबवतो. त्याला पुन्हा त्याच प्राण्याच्या शरीरात जन्म घ्यावा लागतो, उरलेले दिवस काढावे लागतात, मग त्याची प्रगती पुन्हा सुरू होते. त्यामुळे एखाद्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा आणणे हा सगळ्यात मोठा पाप असतो. एखाद्याला भक्ती मार्गावरून विचलित करणे, बाजूला घेऊन जाणे हे सगळ्यात मोठं पाप असतं. त्याला भगवंत कधीच माफ करत नाहीत, कारण भगवंतांचं हे मिशन आहे, सगळ्यांना भक्ती मार्गात आणणे, सगळ्यांना भगवत धामात घेऊन जाणे. त्याच्या विरुद्ध कोणी काम करत असेल त्याला भगवंत सोडत नाहीत. त्यामुळे हिंसा कुठेही शास्त्रामध्ये सांगितलेले नाही, आणि भगवंत देखील अर्जुनामध्ये हिंसेचं प्रोत्साहन देत नाहीये, हिंसक प्रवृत्ती जागृत करायचा प्रयत्न करत नाहीत. भगवंत अर्जुनाला धर्माचं, कर्तव्याचं पालन करण्यासाठी प्रवृत्त करतायत. आणि क्षत्रियासाठी अशा प्रकारची हिंसा करणे हेच धर्म असतं. अहिंसा हाच धर्म असतो, परंतु धर्माच्या विरुद्ध होणाऱ्या गोष्टींना थांबवण्यासाठी हिंसा करणे हा देखील धर्मच असतो. बऱ्याच जणांना हे कन्फ्युजिंग आहे सगळं हे. त्यामुळे कोणत्याही जीवाला मारायला तुम्हाला परवानगी नाही. आज जे 2 श्लोक वाचले याचा अर्थ असा अजिबात काढायचं नाही आत्मा कधीही मरत नाही, मी काही करतच नाही, मी कोणालाही मारू शकतो नाही. कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे निंदनीय आहे, तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंड संहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे, राष्ट्राच्या देखील. आता बऱ्याच राष्ट्राच्या कायद्यांमध्ये मानवता अधिकाराच्या खाली फाशीची शिक्षा वगैरे कॅन्सल करणे वगैरे असं प्रकार सुरू आहे. बऱ्याच देशांमध्ये फाशीची शिक्षा बंद केली आहे. भारतामध्ये पण ती जवळजवळ बंदच आहे. बंद करण्यासाठी काही लोक त्याच्यासाठी मोर्चा वगैरे करतात, परंतु हे खूप चुकीचं आहे. राजाचं कर्तव्य असतं जशास तशी शिक्षा करणे. आणि जरी तुम्ही काहीतरी भ्रष्टाचार करून, काहीतरी वशिला लावून राष्ट्राच्या कायद्यातून सुटला, तर भगवंतांच्या कायद्यातून कोणीच सुटत नाही. कारण हरिबोल माताजी, फोनवरती कोण आहे? हरिबोल, तुमचं हे चालू आहे, कृपया बंद करा. Who is that? काही लोकांना खूप असा अभिमान असतो की इतके सारे गुन्हे, अधार्मिक क्रिया करून देखील मी सुटू शकतो, कारण मी पॉवरफुल आहे. पण भगवंतांच्या कायद्यातून कुणी सुटत नाही, हे लक्षात ठेवा. भगवंतांच्या कायद्यातून. सोनाली माताजी, तुमचं फोन म्यूट करा प्लीज. राज्याच्या कायद्यातून तुम्ही सुटू शकता, भगवंतांच्या कायद्यातून कोणीही सुटत नाही, दंडनीय. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले आहे, हे जाणलं पाहिजे. हरे कृष्णा. सोनाली माताजी म्यूट करा. हरे कृष्ण. तर हे जे आज आपण वाचलं तेच अगदी डिटेलमध्ये पुढच्या श्लोकात दिलेलं आहे, ते आपण उद्या वाचूया, कारण त्याच्यावरती प्रभुपाद देखील खूप छान मोठा तात्पर्य देतात की आत्म्याला नाही कोणी मारू शकतं,
आत्माचा जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. न जायते मृते वा कदाचिन वासांसी जीर्णानि यथा विहाय. नैनम छंदंती शस्त्राणी. आता हे पुढचे 3-4 श्लोक हे हाच मुद्दा अजून डिटेलमध्ये अगदी आपल्या मनामध्ये ठासवून देणार आहेत भगवंत, की आत्म्याला कुणीही मारू शकत नाही, शरीराला मात्र कुणीही मरण्यापासून थांबवू शकत नाही. उद्यापासून थोडंसं फास्ट वाचूया आपण, म्हणजे हे संपेल लवकर. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत जर प्रणाम. आपण नकळतपणे बऱ्याच वेळा मुंगींची हत्या होणं, म्हणजे नकळत, मुद्दामून नाही पण अशी झाली, किंवा कधी कधी असं होतं ना, घरामध्ये उंदीर खूप झालेत, उपद्रव करतात, तर आपल्याला त्यांना पर्याय राहत नाही, त्यांना आपल्याला मारावंच लागतं. मग अशा वेळी ठीक आहे, आपण माफी मागून करतो, पण म्हणजे काय करायला पाहिजे, म्हणजे शास्त्र पद्धती काय? नाही केलं पाहिजे. आता आपण हे करतो कारण निसर्गाला आपण बिघडवलंय. ऍक्च्युली उंदीर, मुंगी हे सगळ्यांचं निसर्गामध्ये योगदान असतं. त्यांची त्यांची कामं असतात. त्यांना खाणारे दुसऱ्या कुणाला तरी भगवंतांनी बनवलेलं असतं. भागवतामध्ये सांगितलं जातं की एक जीव हा दुसऱ्या जीवावर सदैव अवलंबून असतो, ते कोणी थांबवू शकत नाही. जीवो जीवस्य जीवनाम. त्यामुळे नकळत जरी आपल्या हातून झालेलं असलं तरी त्याचा दंड मिळतोच. झालं नसलं पाहिजे. हा, आता ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत त्याचं मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा देखील हजारो जीव आपल्या नाकातून मरत जातात, तोंडातून मरत जातात. त्याला आपण थांबवू शकत नाही. आणि काही जीव आतमध्ये जातात. परंतु मुंगी खाली आहे की नाही हे आपण बघून चाललं पाहिजे. आपल्याला भगवंतांनी बुद्धी त्याच्यासाठीच दिलेली आहे, हो की नाही? उंदराला आपण मारलं नसलं पाहिजे, ते उंदराचे औषध वगैरे ठेवून. तुम्हाला अधिकार नाही आहे तो. त्याला मारण्याचा अधिकार मांजराला आहे, पण तुम्हाला मांजर नको. मांजराला मारण्याचा अधिकार कुत्र्याला आहे. हे जी यालाच आपल्याला शास्त्रामध्ये, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये शिकवलं जातं, फूड चेन, जीवनचक्र. हे जीवनचक्र मानवाने डिस्टर्ब केलं आणि म्हणून त्याला आता विष वगैरे वापरायला लागतात, ज्याचा प्रादुर्भाव होतो ना. पूर्वी एवढे मच्छर डास नव्हतेच ऍक्च्युली. आपण मानवाने येऊन इथे हस्तक्षेप केला, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी गटारी निर्माण केल्या, घाणेरड्या गोष्टी निर्माण केल्या, आणि मग मच्छर वाढले त्याला. आणि मग आता त्या मच्छरांना मारून आपण पाप अजून अंगावर घेतोय. जैन धर्माचा स्लोगन आहे अहिंसा परमो धर्म. बऱ्याचशा जैन लोकांच्या घरामध्ये ती बॅट असते मच्छर मारायची, चट 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 चट. किती पापमय गोष्टी आहेत या. हा, आता मच्छर तुमच्या अंगावर बसून तुमचं रक्त पित असेल तर त्याला तुम्ही मारू शकता, प्रभुपाद सांगतात, कारण तो तुमच्या विरुद्ध काम करतोय. स्वतःचं रक्षण करण्यासाठी केलेलं कृत्य हे पाप कर्म नसतं. मुंगीने तुम्हाला काही केलेलं नसतंय, तरी पण आपण तिला मारतो. आता तुम्ही म्हणाल मग उंदीर पण मला त्रास देतो म्हणून मी मारतो. उंदराने काय तुम्हाला येऊन असं प्राणघातक हल्ला केलेला नसतो. सगळ्या जीवांना या भौतिक जगामध्ये राहण्याचा समान अधिकार आहे. हे मानव विसरला ऍक्च्युली. त्याला वाटतं की फक्त मानवालाच या जगामध्ये राहण्याचा अधिकार आहे. आणि मग अशाने मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येत जातात. आता सध्या स्थितीमध्ये आपण इतक्या बिकट परिस्थितीमध्ये आहे की आपण कल्पना करू शकत नाही. कोणीतरी परवा मला सांगत होतं, दर मिनिटाला 2-2 जीव हे नष्ट होत आहेत पृथ्वीवरून. म्हणजे त्या प्रकारचं शरीर नष्ट होतं.
त्याला एक्सटिंक्ट म्हणतो मी. बरेचशी फुलं आज दिसत नाहीत जी 40 वर्षापूर्वी होती. हे सगळं आपण आपल्यावरती ओढवून घेतलंय. आणि मग आणि वर म्हणून चालत नाही. आता हे त्रास देतात त्यांना मारायलाच पाहिजे, तुमची चूक आहे. पुन्हा तुम्ही नैसर्गिक वातावरण बनवलं पाहिजे, हे तुमची जबाबदारी आहे, विशेष करून भक्तांची जबाबदारी आहे. म्हणून मी बऱ्याचदा आता पुढे पण मी खूप सांगणार आहे, तुम्हाला आश्चर्यकारक गोष्टी वाटणार आहेत. या सगळ्या इलेक्ट्रिसिटी वापरणे, घरामध्ये गॅस वापरणे कुकिंगसाठी, हे सगळं पापकर्म आहे. यातलं काहीच नैसर्गिक नाहीये. आपण आपल्या बुद्धीने हे निर्माण केलंय, त्याच्यामध्ये इतक्या जीवांना आपण मारतो हे सगळं मिळवण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी, गॅस काढण्यासाठी, ड्रायव्हिंग करताना. त्यात काय चूक आहे बिचाऱ्यांची? आता पावसाळ्यामध्ये बघा, रस्त्यावरती इतके बेडूक आणि साप मेलेले असतात. ते परफेक्टली निसर्गाचा नियम पाळून जगतात सगळे जीव. माणसाने रस्ते तयार केले, माणसाने स्पीडवाल्या गाड्या तयार केल्या. त्यामुळे तो असं म्हणू शकत नाही, प्रभूजी माझी कार तर 100 किलोमीटर स्पीडने जाते, आता मध्ये ते किती वेळा मी ब्रेक मारणार नाही, किती स्लो होणार. पावसाळ्यामध्ये तर मग मी 10 तास लागतील मला 10 किलोमीटर जायला. तुमच्यासाठी हे जग बनवलेलं नाहीये, सगळ्या जीवांसाठी समान बनवलेलं आहे. तो जो साप रस्ता क्रॉस करत आहे, तो आपल्या परफेक्ट नियमाचं पालन करताय, त्याच्यात त्याची काहीच चूक नाहीये. तुम्ही तिथे स्पीडने चाललाय आणि तुम्हाला स्पीडने जायचंच नाहीये. कुणी सांगितलं तुम्हाला स्पीडने जायला पाहिजे? मग आपण म्हणू शकतो, प्रभूजी आजकाल स्थितीच अशी आहे, माझा जॉब 8 ते संध्याकाळी 6 असते, मध्ये जॉबवरती वेळेवर तर पोचायला पाहिजे. जॉब करायलाच सांगितलं नाहीये वेदांमध्ये. लक्षात येते का? हे एकमेकाला सगळं कनेक्टेड आहे. हे एक गोष्ट. आणि हे सगळं कशातून निर्माण झालंय? आपल्या स्वार्थातून, या देहात्मबुद्धीतून. मी शरीर आहे, या शरीराला पोचलं पाहिजे, मग नोकरी केली पाहिजे. म्हणजे शरीराला पोसून नुसतं चालत नाही, शरीराच्या करमणुकीसाठी iPhone 15 पण पाहिजे, मग चांगली नोकरी करायला पाहिजे, मग त्याच्यासाठी मोठ्या शहरात राहायला पाहिजे, मोठी पापं केली पाहिजेत. हे सगळं आपण निर्माण केलेलं आहे. त्यामुळे निसर्ग आपल्याला सोडणार नाही, भगवंतांचे नियम आपल्याला सोडणार नाही. मग भक्तीत येऊन शिकायचं काय? हेच तर शिकाय, हे बंद करायचं शिकायचं आहे. नुसतं जप करायचं नाही. जपाचा ऍक्च्युली अर्थच हा असतो की मला बुद्धी दे भगवंता, की जेणेकरून मी पाप कर्म बंद करेन. हे जपातून मागायचं असतं भगवंतांना. आणि भक्त पाप कर्म बंद करणार मग कोण बंद करणार? हो की नाही? जीवन पद्धती आपल्याला बदलावी लागेल. प्रभुपाद सांगतात पुढे एका ठिकाणी, जीवन पद्धती बदलणे म्हणजेच भक्ती आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. तर माझा प्रश्न होता प्रभूजी की जर आपण रस्त्याने चाललोय ड्रायव्हिंग करत आणि अचानक कुत्री मांजरी आडवी येतात आणि गाडी खाली मरून जातात, तर त्याला पाप म्हणतात का? 100% त्याला पाप म्हणतात. मी आता तेच सांगत होतो. आपण अचानक आल्यानंतर गाडी खाली, त्याला आपण काय करायचं? अहो, ते अचानक तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही गाड्या निर्माण केल्या, तुम्ही रस्ते निर्माण केले, तुम्ही निसर्ग मोडला. ते थोडेच निसर्ग, ते आपल्या ह्या झुडपातून त्या झुडपात चाललेत. ते थोडीच तुमच्यासाठी ते अचानक आहे. ते आपलं नॉर्मल जीवन जगतायत. जेव्हा बेडूक रस्ता क्रॉस करत असतो, तो नॉर्मल जीवन जगत असतो. हे आपण आधुनिक इंडस्ट्रियलायझेशन आपण केली, पृथ्वीची शोषण आपण केलं, ज्याची काही गरज नव्हती तरीही आपण हे सगळं निर्माण केलं. बरोबर आहे प्रभूजी. त्यामुळे आपण त्यांना दोष देऊ शकत नाही आपण ऍक्च्युली. अच्छा, ठीक. हरे कृष्ण प्रभू. आपल्याला हे बदलायचं आहे. हे भगवद्गीता आपल्याला हे शिकवते की पूर्णपणे पापातून मुक्त व्हायचंय. जॉब सोडून द्यायचा, शेती करायची. शेतामध्ये नांगर मारताना देखील हजारो जीव मरतात. त्याच्यासाठी मात्र शास्त्र सांगते की ते अलाउड आहे. परंतु ते पण कधी अलाउड आहे? त्याच्यासाठी पूर्णपणे रोज तुम्ही शेतीची पूजा करून माफी मागितली पाहिजे की मी हे पण नाही केलं तर मी खाणार काय.
परंतु आजकालचे हे जे जॉब, इंडस्ट्री, हे सगळं मानव निर्मित आहे. हे आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी निर्माण केलेलं आहे आणि हे भक्तांनी थांबवलं पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला उद्या सकाळी थांबवता येणार नाही, पण अशी भरपूर उदाहरणं आहेत ज्याच्यात उद्या सकाळी भक्तांनी थांबवली. तुम्हाला अवघड वाटत असेल तर प्लॅन करा की कसं थांबवता येईल हे सगळं. परंतु ज्याला आपण अचानक किंवा माझ्या हातून नकळत म्हणतो, तिथे तुम्हाला चॉईस असतो, नाही असं नाही. चॉईस तुम्हाला नाही आहे असं कधीच होत नाही. भगवद्गीतेतून हेच शिकायचं आहे. आपल्या पुढे 2 चॉईस आहेत. एक आहे धर्माचा चॉईस, जिथे आपल्याला बरेच त्रास होणार आहे, आणि एक आहे अधर्माचा चॉईस, जिथे आपल्याला काही त्रास होणार नाही. दोन्ही मार्गाने एकच गोष्ट करायची आहे, तर यातला मार्ग कुठला निवडायचा हे शिकवतं आपल्याला भगवद्गीता. आपण तो सत्याचा, धर्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे, आणि त्याच्यातच तपस्या असते. आपल्याला त्रास होणार, त्यालाच तपस्या म्हणतात. तपस्या म्हणजे एका पायावर 6 महिने उभे राहणे, याला तपस्या म्हणत नाहीत. सत्य करण्यामध्ये त्रास होणार, असत्य सोडण्यामध्ये त्रास होणार, त्यालाच तपस्या म्हणतात. आणि मनुष्याचं जीवन हे तपस्येसाठी दिलेलं आहे. कुत्र्या मांजराला अजिबात ह्यातलं काही कळत नाही. तुम्ही कुत्र्या मांजरांना कधी, तुम्ही आता उद्या आपण असं करू शकतो का, जे आडवे येतात सगळे कुत्री मांजरी, त्यांना एकत्र बसून त्यांना भगवद्गीता शिकूया, तुम्ही चुकीचं रस्ता क्रॉस करता, त्यांना नाही समजणार. कारण त्यांना बुद्धीच दिलेली नाहीये भगवंतांनी विचार करायला. बुद्धी कोणाला दिली आहे विचार करायला? भगवंतांनी मानवाला दिली. त्याने विचार केला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आपण कालपासून म्हणजे ऐकतोय, गीतेमध्ये सांगतायत की आत्माला मारता येत नाही, अमर आहे. तर मी आतापर्यंत एक भजन ऐकलंय, त्याच्यामध्ये असं सांगितलंय की आत्म्याला मारू शकत नाही, जाळू शकत नाही, पाण्याने ते गळू पण शकत नाही. हेच सच्चित आनंद आहे आणि आत्माच शिवोहम आहे. मग मला शिवोहम म्हणजे काय विचारायचं होतं प्रभूजी. शिवोहम. हा. व हे कसं असतं की तुम्ही भगवद्गीता, भागवतम वाचला तर तुम्हाला समजेल की आत्मा हा ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. तुम्ही शिवपुराण वाचलं तर तुम्हाला सांगितलं जाईल तिथे की तिथे आत्माच शिव आहे, शिवोहम. तर हे पर्स्पेक्टिव्ह असतो, कुठलं पुराण तुम्ही वाचताय, आणि हे सगळ्यांचा एकत्र अर्थ घेऊन आपल्याला समजावून घ्यावा लागतो. याचा अर्थ असा नाही की शिवजीच भगवान आहेत आणि आत्मा हा शिवजींचा अंश आहे, असं होत नसते. बऱ्याचशा कंट्रोल, या जगाचा बराचसा कंट्रोल, आणि इनफॅक्ट टॉपमोस्ट कंट्रोल हा शिवजींच्या हातात असतो. त्यामुळे बऱ्याचदा शिवपुराणामध्ये असं सांगितलं जातं की सगळं त्याच दृष्टिकोनातून लिहिलं जातं की तुम्ही शिवजींचे अंश आहात. ऍक्च्युली शिवोहमचा अर्थ असा होत नाही की मी शिवजी आहे. बरेच लोक असा पण अर्थ काढतात, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मीच शिवजी आहे. शिवोहम, अहमचा अर्थ असतो मी, शिवोहम म्हणजे मी. प्रभुपाद कधी कधी म्हणायचे, शिवोहम म्हणणाऱ्याला विष प्यायला द्या. शिवजींसारखं पॉवर पाहिजे, मग विष पण प्यायला पाहिजे. तर हे बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं सोहम. हे पण ऐकलं असाल तुम्ही, सोहम. सोहमचा अर्थ असतो मी पण तेच आहे, सो अहम. तर हे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरलंय आणि कसं समजावून सांगितलंय हे लोक याचा विचार करत नाहीत, आणि तेवढंच घेऊन मग त्याच्यानेच ठरवतात की मी हेच आहे. जसं की बरेच लोक आता भगवद्गीतेमध्ये आणि श्रीमद भागवतामध्ये सांगितलंय अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग त्यांना वाटतं मीच भगवान आहे, कारण ब्रह्म म्हणजे भगवान. हे पण सांगितलंय शास्त्रामध्ये, ब्रह्म म्हणजेच भगवान, शिवजी म्हणजेच भगवान. तर या सगळ्यांचा अर्थ असा असतो की आत्मा हा एक या भगवान स्वरूप ज्या शक्ती आहेत त्यांच्या अधिपत्याखाली आहे, त्यांचा तो अधीन आहे, त्यांचा तो अंश समान आहे. शिवोहमचा अर्थ असतो शिवजींच्या देखील आपण अधिपत्याखाली आहोत, नाही असं नाही. भगवत धामात जाण्यासाठी शिवजींचीच सगळ्यात लास्ट परवानगी लागते, त्याच्याशिवाय जाऊ शकत नाही आपण.
हे शिवतत्व, आता मला देखील कम्प्लिटली शिवतत्व माहिती नाहीये, परंतु मी जेवढं वाचलंय, श्रवण केलंय, त्याच्यावरून मी सांगू शकतो की शिवतत्व हे जीवतत्वापेक्षा वेगळं आहे. परंतु ते जीवतत्वामध्येच येतं, शास्त्र सांगतं आपल्याला, परंतु तरीही शिवतत्व हे वेगळं आहे. जसे सगळे देवी देवता इन्क्लुडिंग ब्रह्माजी सगळे मरतात, सगळ्यांना दुसरं शरीर मिळतं, परंतु शिवजींना तसं नाहीये. शिवजींचे अनेक अवतार आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. तर बऱ्याचदा हे शिवोहम हे कुठे येतं? शिवपुराणामध्ये येतं. आणि कसं असतं, जसं आता आपण जसं भागवतम मध्ये वाचतोय, विश्वाची निर्मिती कशी झाली, त्याचं पालन पोषण कसं केलं जातं, त्याचा संहार कसा केला जातो, हे परत एकदा शिवपुराणात सगळं समजावून सांगितलेलं असतं. आणि ते शिवपुराण असल्यामुळे शिवजींना धरून सांगितलेलं असतं सगळं. मग तिथे हे शब्द येतात शिवोहम. मग बरेचसे शिवभक्त असतात, त्यांना शैवाईट म्हटलं जातं, ते हेच सत्य म्हणून बसतात, धरतात, हेच सत्य आहे, मी शिवोहम आहे, मी शिवजी आहे किंवा शिवजींचा अंश आहे, हे बाकी सगळं थोतांड आहे, बाकी सगळं असत्य आहे, सत्य नाही आहे असं वगैरे. परंतु तसं नाही आहे ऍक्च्युली, कारण शिवपुराण पण व्यासदेवानीच लिहिलेलं आहे आणि ब्रह्मपुराण पण व्यासदेवानीच लिहिलेलं आहे, विष्णू पुराण पण व्यासदेवानीच लिहिलेलं आहे आणि भागवतम पण व्यासदेवानीच लिहिलेलं आहे. मग एकतर आपण अशा व्यक्तीकडे जाऊन हे सगळं व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे किंवा आपण स्वतः हे सगळं वाचलं पाहिजे, मग आपले कन्फ्युजन दूर होतात. एवढा सिंपल अर्थ आपण लक्षात ठेवायचा फक्त. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हे सगळे पुराण आधी लिहिलेले गेली बरोबर, नंतर मला वाटतं सिक्वेन्स नुसार, मी सिक्वेन्सला आता हे देतोय, शेवटी मला वाटतं ते भागवतम लिहिलंय व्यासदेवांनी. ते नारदांनी सांगितलं, बाबा तू एवढं सगळं लिहिलंय आणि भगवंताच गुणगान केलं नाही, भगवंताचं काय लिहिलेलं नाही, का उपयोग, तुला समाधान नाही, काय नाही तुम्हाला. त्यांनी ते शेवटी म्हणजे सिक्वेन्स नुसार शेवटी जे भागवतम लिहिलं आपण त्याला फॉलो करायला पाहिजे. म्हणजे पण त्यात सुद्धा किती महत्व आहे ते, नाही का, भगवद्गीता आणि भागवतम. आधीच ते जे सांगितलंय तर त्यांना काही समाधान मिळालं नव्हतं, तर ते त्याला पण महत्व द्यायला पाहिजे बरोबर का सिक्वेन्सला? न तसं काही नाही, सिक्वेन्सचा काय अर्थ नसतो त्याच्यामध्ये. सगळ्यात श्रेष्ठ हे श्रीमद भागवतम किंवा भागवत पुराणालाच भागवतम देखील पुराणापैकी एक आहे. भागवत पुराणाला सगळ्यात श्रेष्ठ समजलं जातं. का? कारण व्यासदेवांसहित, नारद मुनींसहित सगळ्यांचं हे म्हणणं आहे की भागवत पुराण हे अमल पुराण आहे, याच्यामध्ये काहीच चुका नाहीये. बाकीच्या पुराणांमध्ये थोडं त्या गोष्टीबद्दलच लिहिलेलं आहे. जसं शिवपुराणामध्ये फक्त शिवजींचं, लक्ष्मी पुराणमध्ये लक्ष्मीजींचं, वराह पुराणमध्ये वराहजींचं असं. परंतु भागवत पुराण ज्याला म्हटलं जातं, हे भगवान, जे सर्वश्रेष्ठ भगवान आहेत त्यांच्याबद्दल लिहिलं गेलेलं आहे. सिक्वेन्सचा याच्यामध्ये काही हेत नाही. आता यालाच आपण का मानतो? कारण कलियुगामध्ये हे सगळं वाचून याच्यातला सगळ्यातला अर्थ असिम्युलेट करायला आपल्याकडे वेळ किंवा स्मृती नाहीये. त्यामुळे ज्यांनी हे समजावून सांगितलं पूर्वीच्या युगांमध्ये, असे महान ऋषी, गुरु परंपरेमधले आचार्य सगळेजण सांगतात की तुम्ही हे सगळ्याच्या भानगडीत पडू नका, कारण तुमच्याकडे वेळ नाहीये आणि तुम्हाला तेवढं डोकं पण नाहीये, स्मृती पण नाहीये. त्यामुळे कलियुगामध्ये ऍक्च्युली आपल्याला भगवद्गीता भागवतम समजून घेण्या इतपत पण स्मृती नसणार आहे. तुम्हाला आपल्या अनुभवानंच तुम्हाला लक्षात आलं असेल, नाही एक श्लोक लक्षात राहतो, नाही त्याचा अर्थ लक्षात राहतो, कारण ते आचरणात कधी येतच नाही. तर कलियुगामध्ये फक्त नामस्मरण सांगितलंय, परंतु समजावून घेण्यासाठी हे भगवद्गीता भागवतम पण अजून एक 5-10 हजार वर्ष चालणार आहे. तिथून पुढे कोणाला काही समजणार नाही, झिरो. या 5-10 हजार वर्षानंतर जो कोणी अत्यंत 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 भाग्यवान असेल तोच भगवत मार्गामध्ये येईल,
बाकीचे सगळे अंधाधुंदपणे एकमेकाला मारून कापून खाणार आहेत आणि शेवटी कल्की अवताराकडून त्यांचा उद्धार होणार आहे. तर हे युगायुगातून जसं आपलं डेग्रेडेशन होतं, पतन होत जातं, त्याच्यामुळे हे आपल्याला सांगितलं जातं की हे पूर्वीचे पुराण बिराणं तुम्ही काही वाचू नका. वाचण्या इतपत तुमच्याकडे वेळ नाही, त्याच्यातले सगळं फॉलो करण्यासाठी देखील तुमच्याकडे वेळ नाही. मग आता एखादा असा प्रश्न विचारू शकतो की मग सत्ययुगातल्या माणसांनी भागवतम का वाचू नये, त्यांनी कशाला पुराण वाचलं पाहिजे? ते पण तेव्हा पण तो भागवतमच वाचायचा आहे सत्ययुगामध्ये पण. परंतु सत्ययुगातल्या माणसांना धर्म अर्थ काम मोक्ष या सिक्वेन्सनी करायला वेळ होता. त्यामुळे ते वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करायचे, वेगवेगळ्या देवी देवतांचं पुराण वाचायचे, त्याप्रमाणे कर्म करायचे आणि हळूहळू सिक्वेन्सली स्टेप बाय स्टेप ते भगवत धामात जायचे. परंतु भगवत धामात जाणे हा टॉपमोस्ट उद्देश असायचा त्यांचा, आणि आपलाही तोच असला पाहिजे. आणि ते साध्य करण्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाहीये. ऍब्सोल्युटली आपल्याकडे भगवद्गीता वाचायला वेळ नाही, भागवतम खूप लांबची गोष्ट. म्हणून जे महान ऋषी होऊन गेले, जे महान आचार्य होऊन गेले, ते आपल्याला सल्ला देतात की तुम्ही त्या फंदात पडू नका. जसं प्रभुपाद 1000 वेळा सांगतात आपल्याला, हे काही 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 वाचू नका, फक्त भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम वरती लक्ष द्या. ते त्याच्या मागचं कारण हे असतं, सिक्वेन्स वगैरे काही नसतं. हो, हरे कृष्ण प्रभूजी. अजून एक छोटासा प्रश्न आहे की आता आत्म्याच आम्हाला माहिती 100% मान्य पटतंय की आत्मा असं ते मरत नाही, आत्मा तरी निघून जातो, हे पटलंय 100%. पण कसं आहे प्रभूजी, आत्मा जेव्हा इजा होती, कोण दुसरा प्रहार करतो किंवा आजारपण, तर शरीरातनं आत्मा जाताना इतक्या वेदना होतात, त्याला फार घाबरतात, इतक्या वेदना होतात. मग स्वतःवरनं जग होतात, म्हणून आपण आपल्याला ज्या वेदना होतात ते दुसऱ्याला आपण तर कधीच देऊ नये, हे मात्र 100% पटलंय. भगवद्गीता आहे थोडं डेव्हलपमेंट नक्कीच झाली. पण ते जे आहे ना प्रभूजी, किंवा आत्मा असतानाच आपल्याला वेदना होतात, जाणवतात, आत्मा निघून गेल्यावर काहीच नाही, आणि दगड घाला काहीच होणार. ते जो वेदना थांबवण्यासाठी काय आहे, म्हणजे कसं का त्याच्यात काय आहे का शास्त्रामध्ये? म्हणजे तुमचा आत्मा शरीर सोडताना तुमचा स्मृती आत्मा शरीर सोडून जायला पाहिजे, ते भक्तांसाठी काय आहे का त्याच्यामध्ये? काही नाही आहे. ज्ञान हेच त्याचं उत्तर आहे. तुम्ही आता जे म्हणाला ते अज्ञानात म्हणाला. तुम्ही म्हणाला मला 100% पटलंय, परंतु तुम्हाला 100% पटलेलं नाही आहे. 100% पटलेलं असतं तर तुम्ही शरीराच्या वेदनेला महत्व का दिलं असतं? हेच मी मगाशी समजावून सांगत होतो की आपल्याला जोपर्यंत हे जाणवत राहणार तोपर्यंत आपण शरीरच समजत असतो स्वतःला. तुमचं 100% नाही झालेलं पूर्ण अजून, आणि हे तुम्ही मान्य करत नाही, त्यामुळे ते लवकर पूर्ण पण होत नाही. ज्ञान हा एकमेव मार्ग आहे, आणि याला बऱ्याच लोकांनी ट्राय पण केलेलं आहे बरं का, असं नाहीये की ट्राय केलेलं नाही. बऱ्याच लोकांनी हेरोईन घेतलेला आहे, आपू घेतलेला आहे, गांजा घेतलेला आहे, दारूचा उपयोग बरेच जण करतात, हिप्नॉटिक्सचा उपयोग बरेच जण करतात. बऱ्याच मार्गाने लोकांनी प्रयत्न केलेला आहे हे शारीरिक दुःख थांबवायचं. कोणीही सक्सेसफुल झालेलं नाही आणि होऊ पण शकत नाही. एकच मार्ग आहे ज्ञान, आणि या ज्ञानामध्ये 100% स्थित होणे. आणि या ज्ञानामध्ये माणूस तोपर्यंत स्थित होत नाही जोपर्यंत त्याच्या मनामध्ये स्वार्थ असतो. हे थोड्याफार प्रमाणात, जसं तुम्ही म्हणताय तसं थोड्याफार प्रमाणात ते तुमच्या मनातून गेलेलं आहे, परंतु 100% गेलेलं नाही. तुम्हाला 100% मान्यच नाहीये की मी शरीर नाही आहे, नाही तर तुम्हाला दुःख झालंच नसतं. आणि हीच उदाहरणं आहेत. तर प्रभुपादांचे तुम्ही शेवटचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळेल हे कसं काय एक्झॅक्टली काय बोलतंय शास्त्र. प्रल्हाद महाराजांची कथा ऐकल्यानंतर आपल्याला पटतं एक्झॅक्टली शास्त्रात काय लिहिलेलं आहे. 5 वर्षाच्या मुलाला हे कळू शकतं, कारण तो प्युअर भक्त होता. त्याला आगीत टाकलं, त्याला सापांमध्ये टाकलं, तो म्हणतो येऊन चावा, मला काय फरक पडतो, कारण मी शरीर नाहीच आहे. त्याला 100% पटले, तुम्हाला अजून पटलेलं नाही 100%, म्हणून तसं वाटतं. ते 100% पटायला जर यायचं असेल तर भक्ती सिरियसली घ्यावी लागते, सुपर सिरियसली घ्यावी लागते. भक्तांचा सुपर संग करावा लागतो. एक क्षण देखील संग सोडायचा नसतो, एक क्षण देखील सेवा सोडायची नसते. जेवढं आपण भक्तीमध्ये ज्ञानामध्ये
स्थित होत जाऊ, दृढ होत जाऊ, तेवढी आपली निर्भयता वाढत जाते. नाहीतर भय आहेच. भय जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत भय आहे. ज्या दिवशी 100% तुम्हाला कळलं की मी शरीर नाही, त्या दिवशी भय नाही. त्यामुळे तुम्ही शब्द जपून वापरा. तुमची गफलत इथेच होते. तुम्ही तुमच्या शब्दांवरती इतके कॉन्फिडंट आहात. मगापासून तुम्ही 2 वेळा 100% कळाले म्हटलं. नाही 100% का? 100%चा अर्थच हा असतो की मी शरीर नाही आहे. मग तुम्हाला शरीराचं दुखणं का जाणवतंय? म्हणजेच 100% नाही आहे. आलं का लक्षात? म्हणून भक्ती रसामृत सिंधू आपल्याला वाचली पाहिजे, जिथे रूप गोस्वामी सांगतात की आपलं ज्ञान आपण सोडून दिलं पाहिजे. आचार्यांचा आश्रय, पूर्ण आश्रय घेतला पाहिजे. त्या ज्ञानामध्ये स्थित होऊन जे उपदेश आदेश म्हणून दिलेले आहेत त्या आदेशांचं पालन केलं पाहिजे. आपण आता काय करतोय? प्रत्येक ज्ञान फिल्टर करून घेतोय. मला असं वाटतंय, मला जेवढं पटतंय तेवढं मी घेतो आणि मला जे पटत नाही ते मी सोडून देतो. आणि मग ते जेवढं घेतलंय फिल्टर करून त्याला तुम्ही 100% कसं म्हणणार? ते 100% नाहीच आहे. हे आपल्या या अहंकारी जीवाला हे कधीच लक्षात येत नाही. प्रत्येक जीव हा असाच असतो. मी तुम्हाला दोष देत नाही आहे. प्रत्येक जीव हा असा असतो. कोणीही प्रवचनाला बसत नाही फिल्टर न घेता. मी तुम्हाला गॅरंटीड 100% गॅरंटीड सांगतो. कोणीही प्रवचन, मग ते कोणाचं पण असू दे, फिल्टर न घेता ऐकत नाही. त्यातलं जेवढं पाहिजे तेवढंच घेतो, बाकीचं टाकून देतो आणि जेवढं घेतलंय त्यालाच म्हणतो यस मला आता पूर्ण ज्ञान मिळालेलं आहे. नो, हे कधीच असं होत नाही. मान्य. प्रभूजी भ्रमात बोललो असेल आता, म्हणजे भ्रम असेल तो. भ्रम नाही आहे हा, भ्रम नाही आहे. लक्षात घ्या. अजून पण तुम्ही तुमच्याच ज्ञानावरती कॉन्फिडंट आहात. तुम्ही भ्रमात बोलत नाही. तुम्हाला हे फिल्टर आहे. तुम्हाला जेवढं ज्ञान पाहिजे तेवढंच घ्यायचं असतं, बाकीचं सोडून द्यायचं असतं. हे प्रत्येक जण करत असतो. तुम्ही वाईट पण वाटून घेऊ नका. प्रत्येक जीव हे करत असतो. हे भ्रम नाही आहे. तुमच्याकडे चॉईस आहे आणि तो चॉईस तुम्ही मुद्दामून तो चॉईस हा निवडता, कारण तो तुमच्या शरीराला सुखाचा आहे. तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे, प्रत्येक जीव असं करत असतो. आणि हाच आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणूनच आपण पूर्ण समर्पित होऊ शकत नाही गुरुला, आचार्यांना, भगवंतांना. आणि म्हणूनच आपण पूर्ण शरण जाऊ शकत नाही भगवंतांना. म्हणूनच रूप गोस्वामी सांगतात की जेव्हा आपण आचार्यांकडे, गुरुकडे श्रवण करायला, ज्ञान घ्यायला जातो, तेव्हा हीन भावनेनं जायला पाहिजे की मला काही येतच नाही, मला काहीच माहित नाही, मला सगळं सांगा. अर्जुन म्हणतो की नाही, मला काही माहित नाही, मला माझ्यासाठी काय उपयोगाचं आहे, तुम्ही मला सगळं सांगा. आणि ही भावना बऱ्याच जणांची नसते. त्याच्या मागे पण अहंकारच आहे. आणि हे भ्रम नसतं. तुम्हाला आता अजून हे भ्रमाच्या नावाखाली तुम्ही अजून लपायचा प्रयत्न करता. हे भ्रम नसतं ऍक्च्युली. हा डेलिबरेट चॉईस असतो. प्रभुपाद म्हणतात, प्रभुपादांचं वाक्य आहे बरं का हे. प्रभुपाद म्हणतात, इंग्लिशमध्ये सांगतो मी तुम्हाला, इट इज आवर इररॅशनल रेजिस्टन्स फॉर सरेंडर. याचा अर्थ असतो, इररॅशनलचा अर्थ असतो की विनाकारण शरण जायला आपण कायम रेजिस्ट करत असतो. रेजिस्ट म्हणजे काय? नाही म्हणत असतो. तुम्हाला सगळं 100% पटलेलं असतं मला शरण जायला पाहिजे, तरीही मी शरण जायला विरोध करत असतो. हे तुमचा भ्रम नाही आहे. हे जाणून बुजून हा डिसिजन घेतलेला असतो जीवात्म्याने. आणि जीवात्मा इतके अनंत जन्म इथे अडकण्याचं त्याचं हे एकमेव कारण आहे, इररॅशनल रेजिस्टन्स. म्हणजे त्याला काही तर्कच नाही आहे. तू का शरण जात नाहीस याला त्याच्याकडे उत्तर पण नाही आहे, तरी पण मी जाणार नाही. आणि मग त्याला तो भ्रम म्हणतो, त्याला तो आसक्ती म्हणतो, वेगवेगळी नावं ठेवतो मग त्याला. लक्षात आलं? प्रभुपाद एवढं पण म्हणतात की तुम्हाला कळालंय 100% मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि मला पूर्ण 100% शरण जायचं आहे. हे कळाल्यानंतर पण वाचत बसणे, त्यातून अर्थ काढत बसणे, ही पण इंद्रिय तृप्ती आहे. कळालंय मग थांबलाय कुठे? अडलंय, घोडा अडलंय कुठे? हे भ्रम नसतं प्रभूजी. हे तुमच्या डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. स्वतःला
ही प्रत्येक जीवाची ही असते बरं का. हे प्रभूजींनाच मी फक्त बोलत नाही, तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. स्वतःच्या चुकांना माफ करणे हे प्रत्येकाला आवडतं असं, पण स्वतःच्या चुकांना मान्य करणे हे खूप 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 कमी लोकांना आवडतं. आणि म्हणून आपण भगवंतांना शरण जाऊ शकतो. असे तर्क वितर्क करायचेच बंद करायचं. हे सांगितलंय ते सत्य आहे, मला करायलाच पाहिजे, मी आज करणार नाही उद्या करणार, अशा दृढ निश्चयाने केला तरच हे होण्यासारखं आहे. नाहीतर मग आहे परत पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. हे चुकलेलं नाही. हे लक्षपूर्वक हे याचं तुम्ही पालन करा. आणि हे कलियुगामध्ये जास्त दिसून येतं आपल्याला, कारण कलियुगामध्ये गुरु कोण गुरु कोण सांगते आपल्याला, हे जास्त आहे. गुरुला महत्व नाही कलियुगामध्ये, गुरुपदाला महत्व नाही कलियुगामध्ये. कित्येक लोक म्हणतात मी तुम्हाला गुरु मानले गुरु मानले, कुठे काय, कुणी कुणाचं ऐकत नाही. आज अगदी अक्षरशः दीक्षा घेतलेली असते त्या गुरुकडून, त्याचंही लोक ऐकत नाहीत. अशी मी तुम्हाला हजारो लोक दाखवतो, एक दोन नाही हजारो. मग इथे हेच चुकलं. मग शरण खूप लांबची गोष्ट आहे. शरण समर्पण हे आपला डेलिबरेट चॉईस आहे, जाणून बुजून घेतलेला निर्णय आहे, हा भ्रम नाही आहे. हे पहिल्यांदा डोक्यातून काढा. हे जे सगळे शब्द येतात भगवद्गीतेमध्ये, गुरु, आश्रय, प्रेम, शरण, यांना सिरियसली घेतलं पाहिजे. ह्या शब्दांना खूप महत्व आहे. तुम्ही कल्पना करू शकत नाही याच्यापेक्षा जास्त महत्व आहे या शब्दांना. आपण असं सहज जोकनी म्हणतो मी तुम्हाला गुरु मानले प्रभू, तुम्हाला माहितीये त्याचा अर्थ काय? नो, हे सगळं सिरियसली घेतलं पाहिजे आपण. काय झालंय, बरेचसे लोक जोक सांगण्यामध्ये पण एक्सपर्ट झालेत, त्यामुळे आपल्याला प्रवचन म्हणजे पण एक करमणूक वाटते आजकाल. गांभीर्याने गेलं. प्रभुपाद म्हणतात अध्यात्माचा विषय हा गंभीर विषय असतो आणि तो सुपर गंभीर असलाच पाहिजे. प्रत्येक शब्द गांभीर्याने घेतला पाहिजे. का? कारण अहो तुम्ही मोजता येत नाही इतके जन्म तुम्ही या दुःखात काढले, आणि अजून पण तुम्हाला एक श्लोक झाल्यावर एक जोक पाहिजे. कशाला पाहिजे जोक? हे सगळं सिरियसली घ्यायचंय. आलं का लक्षात? त्यामुळे जाणून आपण खूप विचार करायचा याचं. हे सगळं आपण जे श्रवण करतो रोज, हे चिंतन करण्यासाठी आहे. हे क्लास झाल्यानंतर परत एकदा रेकॉर्डिंग ऐका, दोनदा ऐका, परंतु त्याच्यावरती चिंतन करा. हे चिंतनाचे विषय आहेत सगळे. हे नुसतंच श्रवण करण्याचे नाहीत, नुसतंच हे त्याच्याशिवाय आपण ते सिरियसली घेणार नाही. तुम्ही एकटेच नाही प्रभूजी, इतके लोक भेटतात जे म्हणतात प्रभूजी कळतंय व सगळं. सिरियसली का घेत नाही आपण? कारण आपल्याला सिरियसली घ्यायला सांगणारं कोणी भेटलं नाही, आणि आपलीच स्वतःची इच्छा आहे सिरियसली न घ्यायची. हे शब्द खूप जपून वापरले पाहिजेत आपण. शरण, आत्मा, प्रेम, समर्पण, इवन हे जसं की प्रामाणिकपणा, सत्य, हे शब्द खूप जपून वापरले पाहिजेत. यांचा अर्थ इतक्या सहजासहजी आपण एवढं खालच्या थराला घेऊन जायचं नाही. हरे कृष्ण. कृष्ण प्रभू फार छान समजून सांगितलं टेक्निकली. आतापर्यंत एवढे वर्षात मी ऐकतो प्रवचन युट्यूब ऑनलाईन फिजिकली, पण कोणी एवढं विश्लेषण करून सांगत नाही. तुम्ही जे तुमच्या मनापासून डीपली सांगता, खरंच कोणी काय सांगत नाही. कोटी कोटी प्रणाम तुमचे चरणी. आम्ही तर म्हणू तर ना तुमचे एवढं मी ऐकतो. आम्ही तुमचे फिजिकल आम्ही काय 8-15 दिवसात न जातो, पण तुमचं डेली ऐकतो ना. कुठे काम असले काय असले तरी, मार्केटमध्ये गेले तरी हेडफोन वगैरे लावून आम्ही ऐकतो. चुकवत नाही शक्यतो. काही अगदीच हे असलं तर कुठे कार्यक्रमात गेलो, प्रवासात असून काय ऐकतो. ते तरी चांगलं लक्षण आहे ना. म्हणजे ऐकतो म्हणजे काहीतरी आम्हाला वाटतंय आहे तुमच्याकडनं काहीतरी ज्ञान मिळते आम्हाला म्हणून. येस. आणि कोणीच सांगितलं आम्हाला नाही. तुम्ही जे एवढं वेळ देता त्याबद्दल भरपूर धन्यवाद. येस. आणि
मला तुम्हाला असं कठोरपणे बोलण्यामध्ये मला आनंद येत नाही, तुम्ही असं पण समजू नका. ही एक माझी कळकळ आहे म्हणून मी बोलतो की तुम्ही पण त्याच्यावरती विचार करावा म्हणून बोलता. नाही उलट आम्हाला तुम्ही एवढं सांगता, हक्काने सांगता, उलट बरं वाटतं. बरं, आपल्याला कोणतरी आपल्याकडे अटेन्शन आहे, कोणतरी सांगतो. अरे बरं कृष्ण. वाटतं. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता तुम्ही जसं सांगितलं की आपली भक्ती ही अहैतुकी असावी. भौतिक इच्छा आपण म्हणजे तसंही मागत नाही, पण काही वरिष्ठ भक्तांकडनं हे ऐकलं गेलं की, आणि तसं म्हणजे मीही करते की जप करताना की आपण की आपल्यातले जे काही अनर्थ आहेत किंवा आपल्याकडनं समजा एखादी गोष्ट होत नसेल, जप करण्यासाठी समजा लवकर उठणं म्हणा किंवा बाकीच्या काही आपल्यातले म्हणतो ना अनर्थ, लोभ, मोह, मद, मत्सर, तर ह्यासाठी जर आपण भगवंताकडे प्रार्थना करत असू तर ती सुद्धा चुकीची गोष्ट आहे का? म्हणजे तेही चुकीचं आहे का? नाही, ते जपाचा अर्थच तो आहे, त्यामुळे ते कसं चुकीचं असेल? हे माझं मन निर्दयी आहे, बदमाश आहे, अनादि अनंत कालापासून याला स्वतःच सोडून दुसरा काही विचारच नसतो, कृपा करा याच्यावरती आणि तुमच्या सेवेमध्ये लावा, हा जपाचा अर्थ असतो. त्यामुळे ही प्रार्थना करणे ह्याच्यात काही मागत नाही, आपण सेवा मागतोय, त्यामुळे ह्याच्यात काही चुकीचं नाही. दुसरा मला विषय विचारायचा की आपण असं म्हणतो की जे काही आपण ग्रहण करतोय ते आपण भगवंताला भोग दाखवूनच ग्रहण करावं, मग ह्यामध्ये हा नियम औषधांसाठी पण लागू होतो का? नाही, प्रभुपाद सांगतात औषध ही याच्यातून वर्ज्य आहेत, तसंच दूध आणि फळं पण याच्यातून वर्ज्य आहे. याचा अर्थ असा नाही की दूध आणि फळाचा भोग दाखवायचा नाही, घरी असेल तर दाखवायचं, परंतु बाहेर आपण न भोग दाखवता दूध आणि फळं घेऊ शकतो, बाकी बाहेरचं काही घ्यायचं नाही. धन्यवाद. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.